किस मी, तो सिडिक्टिव्ह आवाजात बोलला. त्यावर लाजली ती आणि तिने त्याच्या छातीत चेहरा लपवला. जानू प्लीज, तो पुन्हा बोलला. तशी हसली ती आणि त्याच्या गालावर तिने तिचे ओठ टेकवले. नो, दिस इज नॉट डन. तो ओठ बाहेर काढून तोंड थोडं बारीक करून बोलला. तशी पुन्हा हसली ती आणि तिने त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले आणि त्याला डीप किस करू लागली. दोघेही गुंतले मग एकमेकात आणि तसेच एकमेकांच्या मिठीत झोपी पण गेले. आता पुढे. सकाळी अमित आधीच उठला. त्याने पाहिलं तर जानू अजून झोपूनच होती. त्याचा हात तिने घट्ट पकडला होता. तिला पाहून त्याला कालची कम्फर्टरमध्ये गुंडाळलेली जानू आठवली आणि हसूच आलं त्याला. माय क्यूट बच्चा, तो म्हणाला आणि हलकंच त्याचा हात तिच्या हातातून सोडवून घेऊन त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो त्याच्या जिममध्ये निघून गेला. जेव्हा जिममधून तो परत आला तेव्हा त्याने पाहिलं तर जानू नव्हती रूममध्ये. त्याला कळलं की ती उठून खाली गेली असेल, कारण बेड आवरलं होतं तिने आणि त्याच्यासाठी आजचे कपडेसुद्धा बेडवर काढून ठेवले होते. मग तो पण आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. आता तो ऑफिससाठी तयार होत होता. इतक्यात जानू रूममध्ये आली. आज तिने डार्क पर्पल कलरची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचा गोरा रंग अजूनही उठून दिसत होता. तो तर काय, पुन्हा तिच्याकडे पाहतच राहिला. आज कितीतरी दिवसांनी तो तिला साडीत पाहत होता. म्हणजे हनीमूनच्या रात्री पाहिलेलं त्याने, पण त्यानंतर आणि त्याच्या आधीही 2-3 महिने ती साडी नेसतच नव्हती आणि अचानक अशी पूर्ण साज शृंगार करून ती समोर उभी होती. आणि तिच्या गळ्यातलं ते त्याच्या नावाचं मंगळसूत्र, ते तर त्याची धडधड अजूनच वाढवत होते. तिने त्याच्यासमोर चुटकी वाजवली तसा तो भानावर आला. मिस्टर अमित राज्याध्यक्ष, कुठे हरवलात तुम्ही? तिने विचारलं आणि त्याच्या हातात जी टाय होती ती त्याच्या गळ्यात ती बांधू लागली. तसं त्याने अजूनच तिला स्वतःजवळ ओढलं आणि बोलला, मिसेस अमित राज्याध्यक्ष, आता दुसरीकडे कुठे हरवायला होतच नाही, फक्त इथेच नजर अडकते आमची. तो तिच्या गालावर बोट फिरवत बोलला. तशी शहारली ती. हो का, पण आता जरा शांत उभं राहा, मला टाय बांधू द्या, ती पुन्हा म्हणाली. तू टाय बांध तोपर्यंत मी माझ्या बायकोवर प्रेम बरसावतो, तो बोलला आणि त्याने तिच्या गालावर किस केला. मीत, काय चाललंय तुमचं, सरळ उभं राहा ना, ती बोलली. नाही ना राहवत शांत जान, तू आज इतकी हॉट दिसत आहेस ना. ओ माय गॉड, मला तर वाटतं आज मी सुट्टीच घेतो, उद्या जाईन ऑफिसला, तो बोलला आणि त्याने पुन्हा तिच्या गालावर किस केला. मीत, काय हे, आजकाल ना तुम्ही खूपच रोमॅन्टिक झालेत, ती हसत स्वतःचा गाल पुसत बोलली. तसं त्याने पुन्हा तिला मागून मिठीत घेतलं. जान, आधी नव्हतो ग, पण तू जेव्हापासून आयुष्यात आलीस ना तेव्हापासूनच रोमॅन्टिक झालोय मी. ते काय आहे ना जानू, तू आहेसच इतकी क्यूट की मी स्वतःला नाही थांबवू शकत रोमांस करण्यापासून, तो तिच्या खांद्यावर नाक घुसळत बोलला. तसा तिचा श्वास फुलला. पण आज ऑफिसला जा तुम्ही, बाकीचं आपण रात्री कंटिन्यू करू, ओके, ती कशीबशी स्वतःला सावरत बोलली. तेवढे पेशन्स नाही आहेत ग जान, तू बोल ना की आज नका जाऊ तुम्ही ऑफिसला, तो बोलला. पण हसली ती. मीत, खूप झाली हा नौटंकी, आता जा, नाहीतर सगळे म्हणतील लग्न झालं तर अमित राज्याध्यक्ष आळशी बनले, उगाच म्हणतील अमित राज्याध्यक्ष फक्त बायकोच्या पाठी असतो, ती बोलली. जान, आय डोंट केअर अबाउट ऑल ऑफ देम, उलट मला आवडेल बायकोच्या मागे मागे फिरायला, तो बोलला. तशी ती पुन्हा लाजली, पण तरी बोलली. पण आता जा तुम्ही. जाऊ, त्याने विचारलं. हो जा, ती बोलली. नक्की जाऊ, त्याने पुन्हा विचारलं. हो हो मीत, नक्की जा, ती बोलली. तसा तो चेहरा बारीक करत बाहेर जाऊ लागला. पण जसा तो डोअरजवळ गेला तिने त्याला आवाज दिला. मीत, त्याने वळून पाहिलं तर ती दोन्ही हात पसरवून त्याला बोलावत होती. तसा तो हसला आणि धावतच जाऊन त्याने तिला मिठी मारली. तिने मात्र त्याच्या ओठांवर ओठ टेकवले
आणि त्याला एक डीप किस केला. बराच वेळ. आता दोघेही शांत झाले. मग तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचे केस तिच्या हाताने नीट सेट केले. मग त्याच्या गालावर पुन्हा ओठ टेकवून ती बोलली, आता जा. तसा हसला तो आणि त्याने पण तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो बोलला, थँक्यू डिअर. आणि मग दोघेही रूमच्या बाहेर गेले. अमितने खाली येऊन नाश्ता केला. मग तो मॉम डॅडना पण बाय करून ऑफिसला निघून गेला. जानूने पण मॉम डॅडसोबत नाश्ता केला. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ती पण मग तिच्या बेडरूममध्ये गेली. मग तिने मधूला व्हिडिओ कॉल केला. हे हाय जानू, हाऊ आर यू डिअर? कशी झाली तुमची ट्रिप आणि कसा झाला हनीमून? मधू बोलतच सुटली होती. अगं थांब जरा, ब्रेक मार ना तुझ्या बडबडीला, जानू हसत बोलली. ओके डिअर, बोल मग कशी आहेस? मधू बोलली. मी मस्त, जानू बोलली. आणि तुझा मीत? मधूने विचारलं. ते पण छान आहेत, जानू लाजत बोलली. ओ माय जानू, आर यू ब्लशिंग? मधू बोलली. नाही तर, जानूने सारवासारव केली. झाला हनीमून? मधूने विचारलं. जनरली हनीमून कसा झाला असं विचारतात लोक, जानू डोळे फिरवत बोलली. हो, नॉर्मल लोकांना तसंच विचारलं जातं, पण हा जान्हवीचा हनीमून होता ना, म्हणून तसं विचारलं. म्हणजे झाला ना हनीमून? मधूने पुन्हा तसंच विचारलं. मधू, व्हॉट डू यू मीन बाय दॅट? जानू आता वैतागली होती. अगं म्हणजे बघ, आता तुमच्या लग्नाला जवळपास 6-7 महिने झाले आहेत. त्यातले आधीचे 3-4 महिने तर तुला माहीतच नव्हतं की अमितच तुझं खरं प्रेम आहे. तेव्हाच मी समजू शकत होते. आणि आत्ताचे 2 महिनेही तुझं ऑपरेशन झालं होतं म्हणूनही मी समजू शकते. पण जो मधला 1 महिना होता, जेव्हा दोघांनाही माहीत होतं की तुम्ही जान्हवीत आहात, तेव्हा पण तुमचा हनीमून झाला नाही? म्हणजे इतकं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर, खूपच जास्त. पण तरी कसे राहिले असतील बाबा तुम्ही एकमेकांना स्पर्श न करता? ग्रेट आहात यार तुम्ही. मी आणि अर्णव तर 1 दिवस पण नाही राहू शकत. म्हणून म्हटलं, आता तरी झाला ना हनीमून तुमचा? मधू बोलली. पण जानू मात्र आता विचारात पडली की कसे राहू शकले ते दोघेही एकमेकांना स्पर्श न करता इतके दिवस. पण त्यांचं मनाशी मनाचं नातं होतं, फक्त शारीरिक ओढ नव्हती त्यात, म्हणून ते राहू शकले. पण आत्ता मात्र एक क्षणही दूर नव्हती राहू शकत ती तिच्या मीतपासून. जानू, कसला विचार करत आहेस? तुला आठवत नाही आहे का तुमचा हनीमून झालाय की नाही ते? मधू डोळा मारत बोलली. तसे जानूने डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं. हो झाला, जानू बोलली. काय झाला? मधू तरी तिची खेचत होती. हनीमून झाला आमचा. आता जानू पूर्ण ब्लश झाली होती. मग मात्र मधू हसली. फायनली, कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर. मधू हसत हसतच बोलली तशी जानू पुन्हा लाजली. जानू, मी येणार आहे मुंबईला, तेव्हा सगळं मला डिटेलमध्ये सांग हा. मधू पुन्हा डोळे मिचकावत बोलली. हे मधू, बास ना आता, किती तो निर्लज्जपणा करशील? जानू बोलली. अरे वा, तू स्वतः तर खूप एन्जॉय केलं असशील आणि मी मात्र निर्लज्ज. व्हेरी गुड हां, मधू बोलली. मधू प्लीज ना. आता मात्र जानू काकुळतीला आली, कारण तिला खूपच लाज वाटत होती. ओके डिअर, अजून नाही चिडवत तुला. तू खुश आहेस ना? एवढंच माझ्यासाठी खूप आहे. आय लव्ह यू बेबी, मधू बोलली. आय लव्ह यू टू डिअर. तू लवकर ये, मला खूप खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी, जानू बोलली. येस मेरी जान, आम्ही लवकरच येणार आहोत. चल ठेवते आता फोन, नाहीतर माझ्या सासूबाई म्हणतील अख्खा दिवस फक्त फोनवरच बोलत असतेस तू, मधू डोळे फिरवत बोलली. तशी जानू खळखळून हसली. बाय डिअर, टेक केअर, जानू बोलली आणि तिने फोन ठेवून दिला. मधूशी बोलल्यामुळे जानूला खूप आनंद होत होता. आता तिने अंशला फोन केला, पण अंशने जे सांगितलं ते ऐकून जानू थोडी डिस्टर्ब झाली. मग थोडा वेळ बोलून तिने फोन ठेवून दिला. इथे ऑफिसमध्ये अमितने एक मीटिंग ऑर्गनाईज केली होती.
आणि सगळ्या डिपार्टमेंटकडून तो कामाचे अपडेट्स घेत होता. ह्यावेळी मात्र पूर्ण स्टाफने त्यांचं काम एकदम चोख केलं होतं, कारण मागच्या वेळेस हिटलरने त्यांना चांगलंच फैलावर घेतलं होतं. त्यामुळे ह्यावेळेस पनिशमेंट मिळण्यापेक्षा स्वतःचं काम चोख करणं जास्त प्रिफर केलं होतं त्यांनी. मीटिंग जवळपास 3-4 तास चालली. सगळी कामं वेळेवर झाली होती. त्यामुळे अमित पण आता निर्धास्त झाला होता. आता मीटिंग संपली होती आणि तो त्याच्या केबिनमध्ये होता. काल रात्री रॉनीने त्याला ज्या फाईल्स पाठवल्या होत्या त्यावर त्याने पुन्हा काम करायला घेतलं होतं, कारण रात्री जानूला मनवण्यामध्ये त्याचा वेळ गेला होता. त्यामुळे त्याचं ते काम अपूर्णच राहिलं होतं. मग पटापट त्याने त्या फाईल्स कंप्लीट केल्या. अजून त्याच्यासाठी पर्सनल असिस्टंट अपॉइंट केली नव्हती, म्हणूनच त्याची कामं जरा जास्तच वाढली होती. रॉनी, तुला इंटरव्ह्यू अरेंज करायला सांगितलं होतं, काय झालं त्याचं? अमितने विचारलं. येस बॉस, परवाच शेड्यूल केले आहेत इंटरव्ह्यू तुमच्या PAच्या पोस्टसाठी, रॉनी बोलला. ओके गुड, बट गेट इट फास्ट, अमित बोलला. तसा रॉनी येस बॉस बोलून बाहेर गेला. आता दुपारचे 2 वाजले होते. अमितने इंटरकॉमवरून एक कॉल केला. तसा एक ऑफिस बॉय येऊन त्याने अमितसाठी लंच लावला आणि तो निघून गेला. अमित फ्रेश होऊन आला आणि त्याने आधी त्याचा फोन घेतला आणि जानूला कॉल केला. इथे जानू बेडवर बसून मोबाईलमध्ये त्यांचे स्वित्झर्लंडचे फोटो बघत होती. तोच तिचा फोन वाजला. मीत कॉलिंग येत होतं. तिने पटकन त्याचा फोन रिसीव्ह केला. हे हाय मीत, ती बोलली. हॅलो स्वीटहार्ट, काय करतेस? त्याने विचारलं. मीत, मी आपले हनीमूनचे फोटो बघत होते, ती बोलली. ओ रिअली, खूपच हँडसम दिसतोय ना मी, अमित बोलला. तशी ती हसली आणि बोलली, आहेच माझा नवरा डॅम हँडसम, मग का नाही दिसणार तो एकदम भारी? तसं त्याला पण हसूच आलं. जान, जेवलीस ना? त्याने विचारलं. त्याला तिची काळजी वाटत होती. हो मीत, कधीच, मॉमची ऑर्डरच असते, 12 वाजता सगळ्यांनी जेवायला बसायचं, ती बोलली. तशी त्याने एक स्माईल केली. मीत, तुम्ही पण जेवलात ना? तिने विचारलं. हे काय, जेवतच आहे आता, तो बोलला. इतक्या उशिरा? तिने विचारलं. हो अगं, आज मीटिंग खूप उशिरा संपली म्हणून लेट झालं जेवायला. एनिवेज चल बाय डिअर, टेक केअर, तो बोलला. ओके बाय, पण लवकर घरी याल ना? तिने विचारलं. हो मी येईन लवकर, चल बाय, लव्ह यू, तो बोलला. बाय डिअर, लव्ह यू टू, ती बोलली आणि तिने फोन ठेवून दिला. आता संध्याकाळ झाली होती. जानूला नुसतं बसून कंटाळा आला होता. घरात खूप सारे नोकर होते त्यांच्या, म्हणून ते तिला काही काम पण करू देत नव्हते आणि मॅडमला नुसतं बसून राहणं आता बोर व्हायला लागलं होतं. तिचं TV बघून पण झालं होतं, मोबाईलमध्ये टाईमपास करून पण झाला होता. ती तशीच बाल्कनीमध्ये उभी होती. इतक्यात तिला अमितची गाडी आत येताना दिसली. तशी तिच्या गालावरची कळी खुलली. ती भराभर पायऱ्या उतरून खाली गेली. तो जसा आत आला त्याने तिला एक गोड स्माईल दिली. मीत, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते, ती बोलली आणि किचनमध्ये गेली. मग तिने त्याच्यासाठी ती स्पेशलवाली कॉफी बनवली आणि त्यावर क्रीमने लव शेप काढायला विसरली नाही ती. आता स्वतःशीच हसली आणि बेडरूममध्ये आली. अमित पण फ्रेश झाला होता. हाऊ वॉज युअर डे? तिने विचारलं. इट वॉज गुड, तो बोलला आणि तिच्या हातातली कॉफी घेऊ लागला. पण तिने तिचा हात मागे केला आणि तो कॉफीचा मग आधी स्वतःच्या तोंडाला लावला आणि मग त्याला दिला. तसा हसला तो. जानू, नक्कीच मला डायबिटीज होणार आहे. आता इतकी स्वीट कॉफी प्यायल्यानंतर अजून काय होणार माझं? तो केविलवाणा चेहरा करून बोलला. तशी ती मात्र डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. जान, अशी पाहू नकोस मला, अजूनच प्रेम येतं मग तुझ्यावर, तो तिला डोळा मारून बोलला. बोलण्यात तुम्ही कोणाला जिंकू देतील का? तिने टोमणा मारला. जान, तू काहीही बोलू शकतेस मला, आय डोंट माइंड, यू आर माय बॉस डिअर, तो बोलला आणि त्याने तिला मागून मिठी मारली. तशी शहारली ती. जानू, तुला सकाळचं प्रॉमिस लक्षात आहे ना? त्याने तिच्या मानेवर किस करत विचारलं. कसलं प्रॉमिस? तिने न समजून विचारलं.
हेच की तू बोलली होतीस की बाकीचं आपण रात्री कंटिन्यू करू. तो पुन्हा तिच्या पाठीवर किस करत बोलला. तसा एक करंट गेला तिच्या शरीरातून, पण स्वतःला सावरत तिने त्याचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यासमोर आणला. तिला त्याला काहीतरी विचारायचं होतं, पण ती कसं विचारू हा विचार करत होती. मीत, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, ती बोलली. हो जान, विचार ना, तो बोलला. ते मी विचार करत होते की 2 दिवस आईला इथे आपल्या घरी राहायला बोलवते. तिने कसंबसं एकदाचं विचारलं, पण तिच्या आईचं नाव ऐकून अमितचं टाळकं सटकलं. जान प्लीज, त्या बाईला स्वतःपासून आणि आपल्या घरापासून लांबच ठेव, अमित चिडून बोलला. मीत, काय बोलताय तुम्ही? बाई? सिरियसली? आई आहे ती माझी. जानू आता चिडली होती. जानू आई नाही, सावत्र आई, तो पण ठामपणे बोलला. मीत प्लीज, आज अंशला कॉल केला होता तेव्हा कळलं की तिची तब्येत ठीक नाही आहे, म्हणून मी म्हणते प्लीज, ती बोलली. सॉरी जान, त्या बाईला मी इथे आणण्याची परमिशन नाही देऊ शकत तुला, तो बोलला. का नाही देऊ शकत? आई आहे ती माझी. एरवी तर तुम्ही म्हणता की मला कोणत्याच गोष्टीत तुमची परमिशन घ्यायची गरज नाही आहे, मग आत्ता का नाही? तिने उलट प्रश्न केला. जानू हे बघ, बाकी तू काहीही माग, पण त्या बाईचा विषय सोडून, अमित पुन्हा बोलला. बाई बाई बाई, काय लावलंय? आई आहे ती माझी. म्हणजे मी तुमची सगळी नाती मनापासून निभावायची, पण तुम्ही मात्र माझ्या फॅमिलीला असं परकं समजतात. वा, व्हेरी गुड मिस्टर राज्याध्यक्ष. जानू आता भलतीच संतापली होती, पण तिच्या ह्या वाक्याने अमित मात्र खूप दुखावला गेला. जानू भले आई आई करत होती, पण तिच्या आईची वाईट बाजू अमितला चांगलीच माहीत होती, म्हणून त्याला ती त्याच्या घरात नको होती. पण आता सध्या मात्र जानूच्या त्या एका वाक्याने तो खूप हर्ट झाला होता. जानू, खरंच तुला असं वाटतंय की मी तुझ्या फॅमिलीला परकं समजतो? त्याने तिच्या दंडाला पकडून विचारलं. त्याच्या डोळ्यात दुःख होतं. हो, समजतात तुम्ही माझ्या फॅमिलीला परकं, नाहीतर येऊ दिलं असतं माझ्या आईला घरात, ती पण चिडून त्याच्या डोळ्यात बघून बोलली. तसा तो शॉक झाला आणि त्याने तिचे दंड सोडले आणि चिडूनच बोलला. ओके फाईन, इफ यू फील लाईक इट देन ओके, डू व्हॉट यू वॉन्ट, आय वोंट स्टॉप यू. तुला असं वाटतंय तर ठीक आहे, कर तुला जे हवं आहे ते, मी तुला अडवणार नाही. त्याने रागातच बाजूच्या चेअरवर जोरात लाथ मारली आणि तो तसाच रूमच्या बाहेर निघून गेला. जानू मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली, कारण पहिल्यांदाच तो इतका चिडला होता तिच्यावर. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.